मंडळी, कशा आहे तुम्ही सर्वजण? आज आपण बनवणार आहोत मसाले भात आणि अंड्याचा रस्सा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे. इथे भातासाठी लागणार आहे कांदा, तमालपत्र, मिरची, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, जिरं मोहरी. हा घरगुती मी मसाला भाताचा केलेला आहे तो. तिखट, मीठ, कोथिंबीर. हा मसाला आहे अंड्याचा, कांदा, हळद आणि अंडी. हे आपले भातासाठी लागणारे आहेत. हे दावतचे तांदूळ आहेत. आपण कुठलेही तांदूळ वापरू शकतो. हे माझ्याकडे दावतचे आहेत, तुम्ही कुठलेही वापरून करू शकता. सर्वप्रथम आपण गॅस लावून घेऊया. आणि हे पाणी मी मापून घेतलेलं आहे तांदूळ भातासाठी. हे माझे 3 वाट्या तांदूळ आहेत ना, त्यासाठी मी 6 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता आपण कुकरमध्ये तेल घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये जिरं टाकूया. जिरं छान तडतडलं की याच्यामध्ये आपण मोहरी घालूया. आता लसूण घालायचं. हे मिरची घातली, तमालपत्र टाकूया. आता कांदा घालूया याच्यात. कसा छान मिरचीचा वास सुटलेला आहे खमंग असा. त्याच्यामध्ये आता थोडीशी आलं लसूण मिरची आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालते. बाकीची उरलेली आहे ती नंतर वापरता येईल आपल्याला. ह्याच्यामध्ये मी हा घरगुती मसाला केला होता, धने जिरे खडा मसाला, तो 1-2 चमचे घालते. त्यालाही परतून घेऊया. आता तांदूळ घालून घेऊया. एवढा सुहास जवळच आहे ना घरामध्ये, छान सुंदर. आपण आता छान असे तांदूळ ना तेलामध्ये ते भाजून घेऊया. मसाल्यामध्ये परतून झाले की आपली पेस्ट घालूया कोथिंबीरीची. कलर म्हणजे हिरवा छान येईल. हे पहा, असा वास छान यायला लागलाय. माझ्या 2 नाती आहेत, माझ्या नाती पाठीमागनं आहेत. आजी वास खमंग येत आहे म्हणून.
याच्यामध्ये मीठ घालूया. तुम्ही चवीप्रमाणे तुमच्या घालू शकता. छान असे तांदूळ भाजलेत आपले. आता आपण इथे उकळत ठेवलं होतं ना गरम करायला पाणी, ते वापरूया. बरोबर मोजून घातलं ना की भात एकदम छान मोकळा होतो. नवशिकांना ही रेसिपी एकदम छान आहे. आता आपण ना ह्या भात छान असा हलवून झालेला आहे. आता ह्या कुकरला आपण झाकण लावून घेऊया आणि याच्या 2 शिट्टी करून घेऊया. हे बघा आता कुकरची शिट्टी होत आहे. 2 शिट्ट्या झाल्या आहेत. आता गॅस बंद करूया. गॅस चालू करूया. अंड्याचा रस्सा करण्यासाठी, झटपट होण्यासाठी हे काम आहे. आपलं वेळचं काम नाहीये. त्याच्यामध्ये तेल घालूया. तेल छान गरम होऊ दे. मग आपण कांदा घालून घेऊया त्याच्यात. हा कांदा घातला आहे. कांदा छान भाजतोय. बरोबर छान असं भाजत आहे. मी आता याच्यामध्ये आपलं वाटण घालत आहे. सगळं घालते. आपण आता याच्यात वाटण घातलेलं आहे. ते छान असं परतून घेऊया, त्याचा कच्चेपणा जायला. आता याच्यात जरा हळद जरा करते. आपण याच्यामध्ये अंडी फोडून घालणार आहे, त्यामुळे ते पातळ करावं लागेल. आता तिखट घालूया, चवीप्रमाणे तिखट. हे आमचं कोल्हापुरी मसाला आहे. हा आमचा कोल्हापुरी मसाला आहे, त्यामुळे तिखट मी बेताचंच वापरते. मोठे 2 चमचे घातले. मसाला छान खमंग भाजला आहे. आणि आता याच्यामध्ये पाणी ओतते. जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे असं पाणी ओतूया. हे बघा मस्त असा खमंग वास सुटलेला आहे मसाल्याचा. गरवर दळवतोय. आता याच्यात मीठ वापरते. आपण आता याच्यात मीठ वापरूया. बघा मी जरासं मीठ घालते, कारण का चटणीत आमच्या मीठ भरपूर असल्यामुळे मी जरा बेतानच वापरते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ वापरू शकता.
छान अशी उकळी आलेली आहे. हे बघा उकळी येते. आता याच्यामध्ये आपण ना आपली अंडी घेतलेली फोडून घालूया. अंडी पण अशी छान शिजली ना की छान लागतात. ती चटणी मीठ वगैरे त्याच्यात गेलेलं असतं त्यामुळं. आता गॅस बारीक मंद गॅसवर हे अशी शिजू द्या. त्याला झाकण ठेवते. हे बघा आता छान आपली अंडी शिजलेली आहेत आणि कशी वर तरंगत आहेत. म्हणजे आपली अंडी शिजलेली आहेत. आता आपण जेवायला घेऊया. हे पहा आपला आता हा रस्सा, अंड्याचा रस्सा आणि भात तयार आहे. आपण आता सर्व करायला घेऊया. आपण तयार आहे. भातावर पण वर अशी कोथिंबीर घालते. डन. आता आपण वाढायला घेऊया. मी थोडंसं इथं मीठ वाढते आणि आता भात हे करूया. भात वाढला. त्याला तोंडी लावण्यासाठी मी इथं पापड तळलेले आहेत. हंडी पापड. त्याची रेसिपी त्या हंडी पापडाची मी पुन्हा हे करेन, पाठवेन तुम्हाला. आता आपण अंड्याचा रस्सा वाढूया. तेव्हा कशी अंडी अशी अखंड अशी शिजलेली आहे. उकडायची पण गरज नाही. छान दिसत आहेत. आता माझी नात आहे ती आता हे टेस्ट बघणार आहे. कसं झालंय? एकदम छान झालंय व टेस्टी झालंय.